मॅडम आजचा जो रविवारी सुट्टी असून सुद्धा एक वेगळा उपक्रम आयुक्तांनी आणि तुमच्या सहकार्याने तुमच्या अंडर हा करण्यात आलेला आहे. काय याचं प्रयोजन काय वाटलं तुम्हाला? तुम्ही आता नवीन आलेले आहात, तुमचा पायगुण म्हणावा की एक चांगल्या कामाला सुरुवात झालेली आहे. मला 1 महिना झालेला आहे BMCमध्ये, एक्झॅक्टली 1 महिना झाला आज. आणि मला असं वाटते की पुणेचे नागरिकांच्या सहभागाशिवाय पुणे कधी पण स्वच्छ होऊ शकत नाही. कितीही काम PMCने केलं, कितीही आम्ही बेस्ट केलं, आमचं काम कितीही बेस्ट केलं, तरीही जोपर्यंत सिटिझन्स एंगेज होत नाही, जोपर्यंत नागरिक सहभागी होत नाही कार्यक्रमात, तोपर्यंत पुणे स्वच्छ नाही असणार. म्हणून मला सर्व नागरिकांना असं आवाहन आहे की आपण ओला आणि सुका कचरा स्वतःहून वेगवेगळं करत जा आणि मगच तुम्ही PMCची घंटागाडीमध्ये ते देत जा. विशेष करून नदी स्वच्छ जी व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ते होत नाही आहे. नदीच्या स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे STP असू द्या वगैरे ह्या बाबतीत तुमचे काय पुढचे प्लॅन आहेत मॅडम? नदी स्वच्छता जे आहे त्याच्यामध्ये मला सर्वांना हेच सांगायचं आहे की जसं आता मी जसं माननीय आयुक्त साहेबांनी पण सांगितलं की बेसिकली नदी जे आहे ते स्वच्छ राहू शकत नाही जोपर्यंत लोक कचरा टाकणार. कारण की आपण हे आता आजचं कार्यक्रम केलं आणि मग हे दरवर्षी एकदा होते असं मला सांगण्यात आलं. आता माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की आपण दर 3 महिन्यामध्ये हे करू. हे 1 टाइम ड्राईव्ह आहे बरोबर, पण हे प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला पुढे पाऊल उचला लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला लोकांना जागरूक करावं लागेल की तुम्ही स्वतःहून नदीमध्ये कचरा टाकू नाही. मित्रांनो, या घटनेचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.